सरत्या वर्षाला निरोप आणि नवा वर्षाचं स्वागत करताना साजरा केला जाणारा 31ला दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यवतमाळ पोलीस दल कोणत्या प्रकारे काळजी घेत आहे, त्यांच्या काय उपाययोजना राबवल्या जाणार आहे, आपण अधिक जाणून घेणार. माझ्यासोबत यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड आहेत. साहेब, कशा प्रकारे नियोजन असणार आहे, काय सांगा? सर्वप्रथम आपल्या मार्फतीने जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ही 31ची नाईट शांततेत साजरी करावी यासाठी मी आपल्या मार्फतीने आवाहन करतो. त्याचबरोबर 2 दिवसाआधीच आम्ही इथले सर्व जिल्ह्यातील हॉटेल चालक मालक, ढाबा चालक मालक यांची आम्ही बैठक घेऊन कशाप्रकारे तिथलं नियोजन असेल, कुठली मारामारी होणार नाही, कुठला वाद होणार नाही किंवा दारू पिऊन ॲक्सिडेंटमध्ये डेथ होणार नाही आणि असं काही घटना घडली तर कसा रिस्पॉन्स असावा याबाबत आम्ही चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर 31च्या नाईटला सकाळपर्यंत जिल्हाभर पेट्रोलिंग असणार आहे. हायवेला, इतर रस्त्यांवर पेट्रोलिंग असेल, संध्याकाळी फूड पेट्रोलिंगसुद्धा असेल. त्याचबरोबर ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस म्हणजेच दारू पिऊन गाडी चालवणे या केसेसवर आमचा जास्तीत जास्त भर असणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये सर्वत्र नाकाबंदीसुद्धा आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर उघड्यावर दारू पिणे, पब्लिक प्लेसेसमध्ये दारू पिणे, धांगडधिंगा करणे, केक कापणे, तलवारीने केक कापणे अशा ज्या घटना आहेत यावर सुद्धा आमचं बारीक लक्ष असणार आहे आणि जेणेकरून लोकांना, इथल्या यवतमाळच्या जनतेला शांतप्रिय पद्धतीने न्यू इयर साजरा करता येईल यासाठी आमचा प्रयत्न आहे. एकूण किती कर्मचारी या दिवशी तैनात असतील रस्त्यावर, कसं नियोजन असेल? साधारण 1700 ते 1800 कर्मचारी आणि अधिकारी या न्यू इयरच्या बंदोबस्त करता आपले लोक तैनात असणार आहे. नक्कीच आपण बघतोय की सरत्या वर्षाला निरोप देताना नववर्षाचं स्वागत होत असताना यामध्ये खास करून यवतमाळ पोलिसांच्या रडारवर गुन्हेगारांसह मदती हे यांच्यावर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.